ब्रेकनंतर बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आणि अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या भवानी मातेच्या गाभाऱ्याला तडे गेले होते, तर गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला। न्यूज 18 लोकमतनं तडे गेलेल्याची बातमी दाखवताच मंदिर संस्थांना पुरातत्व विभागाच्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडिट केलेला आहे, तर बोरोस्कोपी चाचणीमध्ये मंदिरात वापरण्यात आलेल्या बांधकाम साहित्याची तपासणी केली। क्ष-किरण तंत्रज्ञानाच्या मदतीनं गर्भगृह आणि शिखराच्या आतल्या भागातील लपलेले तडे आणि नुकसान समोर आले। तंत्रज्ञानाद्वारे मंदिराचा पाया आणि भूगर्भातील स्थितीची तपासणी करण्यात आली आहे, तर तिन्ही चाचण्यांचे अहवाल आल्यानंतरच मंदिर गाभारा आणि शिखराच्या दुरुस्तीबाबतचा निर्णय होणार आहे। 1993च्या भूकंपानंतर करण्यात आलेल्या शिखर बळकटीकरणामुळे अतिरिक्त भार निर्माण झाल्यानं तुळजाभवानी मंदिरातील शिळांना तडे गेल्याचं उघड झालंय। स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग वगैरे जे आहे तर त्यांचं स्टडी करून आणि आपल्याला बरेचशा वेगवेगळ्या टेक्निक्स पण आहेत, नॉन इन्व्हॉल्व्ह टेक्निक, त्याला ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार वगैरे म्हणतात, की आतले दगड कसे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये त्याची क्षमता आहे का पुढचे 100, 200, 400 वर्ष मंदिराचा जो भार आहे तो ते पेलू शकतील का, तर त्याचा स्टडी करून साधारणतः एक आपल्याला म्हणजे 8-10 दिवसामध्ये कळवणार आहेत। तुम्ही अशा प्रकारचं होल पाडत असेल जुन्या वास्तूला, तर या ठिकाणी मंदिराचा कुठला तर सक्षम अधिकारी किंवा मोठे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं होतं। सुधारणा झाल्या पाहिजे ही भूमिका आमची राहील, परंतु पूर्णपणे मंदिर हे पाडून नव्यानं बांधकाम करू देण्याचा जो घाट काही लोकांनी घातलेला आहे तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। मंदिरमध्ये जो बदल घडायचा तो मेन गाभारा आहे, तो ऐतिहासिक गाभारा असल्यामुळं पूजाला विश्वासात घेणं गरजेचं आहे। आम्ही परवा मीटिंगमध्ये असे काही गोष्टी सुचवल्यात मंदिर संस्थांना, की मंदिर गाभाऱ्याचं काम करत असेल तर कुठल्या सुरक्षित बाबा त्याला सांगाडा वगैरे काय करणार आहेत का नाही, देव कुठं ठेवणार, ह्या विषयी आमची बरीच चर्चा झालेली आहे, पण ते आम्हाला कुठंच उलगडा आमचा होत नाही। दरम्यान जेजुरी गडावर माघ पौर्णिमेच्या निमित्तानं संगमनेर इथून येणारी मानाची होलम राजाच्या काठीची शिखर भेट करण्यात आली। दुपारी काठीच्या शिखर भेटीचा हा सोहळा पार पडलेला आहे। हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। यावेळी गडावर भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं।